Brought to you by Agilus Diagnostics. हेल्थ टेस्ट की बात आती है तो मैं भरोसा करता हूँ इंडिया लार्जेस्ट डायग्नोस्टिक्स कंपनी एजिलिस डायग्नोस्टिक्स। खुद को टेस्ट करते रहो। आपल्यासोबत शिवसेनेच्या नेत्या सुलभा भोळे आहेत, त्या देखील भोसरी विधानसभेसाठी इच्छुक आहेत। ताई, खरं तर काल एक बैठक पार पडली शिवसेनेची आणि त्या बैठकीमध्ये तुतारीचं काम करणार नाही असा जो निर्णय आहे तो घेण्यात आलेला आहे। यात किती तथ्य आहे आणि नेमकी तुमची काय भूमिका आहे, कारण तुम्ही देखील भोसरी विधानसभेसाठी इच्छुक आहात? आता महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या जागा वाटपाच्या चर्चा चालल्यानंतर कालच्याला अशी एक अफवा आली होती मतदारसंघामध्ये की वॉर्ड तुतारीला सुटला। त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये एक अस्वस्थता निर्माण झाली की अवा आपल्याला कोणाला विचारलं नाही, कोणाला विश्वासात घेतलं नाही, आम्हाला काही माहिती नाही आणि वॉर्ड सुटला म्हणल्यानंतर कार्यकर्त्यांची चलबिचल एक मीटिंग त्यांनी आयोजित केली होती। त्या मीटिंगला सगळे पदाधिकारी 100% उपस्थित होते। त्यामध्ये कार्यकर्त्यांच्या भावना ऐकून घेणं हे आमच्या सारख्या पदाधिकाऱ्यांचं कर्तव्य आहे। आणि मग त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की आम्ही अमोल कोल्हेंचं काम केलं, खासदार केला, इथं राष्ट्रवादी काँग्रेसची कुणीच लोक नव्हती आणि आपण तुतारीचं जरी दोन्ही वेळेस काम केलं तर आपल्याला महानगरपालिकेला आपलं चिन्हच लोकांपर्यंत जाणार नाही। आणि शिवसेनेचा कार्यकर्ता हा प्रामाणिक आहे, कायम आता एवढे जण सोडून गेले तरी आमचा कार्यकर्ता भोसरी विधानसभेचा कुठेही गेलेला नाहीये, त्यामुळे त्यांचा तो अधिकार आहे बोलण्याचा। तर त्यांनी सांगितलं की आम्हाला कामच करायचं नाही, आम्ही घरात बसतो, आम्ही राजीनामे देतो, म्हणजे एकेकाने सांगितलं आमरण उपोषणाला सुद्धा बसतो, अशा प्रकारच्या त्यांच्या प्रतिक्रिया होत्या। आणि ते एक आपण या भागातले त्यांचे नेते म्हणजे पदाधिकारी म्हणून ऐकून घेणं आमचे कर्तव्य आहे, म्हणून आम्ही त्यांच्या भावना समजून घेतल्या आणि कार्यकर्त्यांच्या त्या भावनांशी आम्हाला सहमत असणं गरजेचं आहे। आणि आम्ही त्यांना सांगितलं की तुम्ही काळजी करू नका, तुमच्या ज्या काही ह्या भावना आहेत आम्ही वरिष्ठांपर्यंत पोहोचू, काळजी करू नका, परंतु आपल्याला येणाऱ्या काळामध्ये महाविकास आघाडीचं काम करायचंय, त्यामध्ये पक्षश्रेष्ठींचा आदेश हा अंतिम राहील, हे सुद्धा आम्ही त्यांना सांगितलेलं आहे। परंतु तुमच्या उपस्थितीमध्ये नेमका त्यांनी काय ठराव केला, त्यांचं म्हणणं काय होतं? ठराव वगैरे असं नाही म्हणता येणार, कारण त्यांचं असंच म्हणणं होतं म्हणजे डायरेक्टली की तुतारीला वॉर्ड सोडायचाच नाही, हा वॉर्ड आपला मशालीचा आहे, परंपरागत इथे शिवसेना लढलेली आहे आणि कायम 2 नंबरला राहिलेली आहे, म्हणजे जास्त फरकानी पण नाहीये। म्हणजे मागच्या वेळेस आम्ही भाजप शिवसेना युतीमध्ये काम केलं होतं, तर त्यावेळेस सुद्धा म्हणजे आमचं मतदान त्यामध्ये समाविष्ट होतं आणि आता अमोल कोल्हे असताना सुद्धा शिवसेनेचेच कार्यकर्ते सगळे त्यांच्याबरोबर होते आणि दस्तर खुद्द अमोल कोल्हेंनी सुद्धा भाषणांमधनं सांगितलेलं आहे। कार्यकर्त्यांचं कसं असतं ना की त्यांना फक्त मान सन्मान हवा असतो, त्यांना बाकीचं काय, सगळ्यांनाच निवडणुका नाही लढायच्या, महापालिकेच्या निवडणुका ठराविक लोकांना लढायच्या असतात, पण त्यांना अस्मितेचा प्रश्न आहे। आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या जमान्यातले कार्यकर्ते या भोसरी विधानसभेमध्ये आहे, तिकडे ह्यांनी एकदा खासदार 2दा-3दा निवडून आले, आमदार निवडून आलेला आहे, त्यामुळं ज्यांनी काम नाही केलं त्यांना तुम्ही प्रवेश देऊन त्यांच्यासाठी जर वॉर्ड सोडणार असेल तर त्याला विरोध आहे असं कार्यकर्त्यांचं म्हणणं होतं। तर त्यांच्या भावना तर ऐकून घेतल्या पाहिजेत, नाही तर कार्यकर्ता जर घरी बसला तर मग या नेत्या स्वतःला आपण नेते म्हणून घेण्यामध्ये काय अर्थ आहे? परंतु हा भाग झाला महाविकास आघाडीचा, मात्र तुमची देखील अडचण झालेली आहे, कारण रवी लांडगे नुकतेच भाजपमधून शिवसेनेत आलेले आहेत, ते देखील इच्छुक आहेत। रवी लांडगे इच्छुक आहेत, धनंजय आल्हाट इच्छुक आहे, मी स्वतः इच्छुक आहे। आम्ही या पक्षामध्ये भोसरी विधानसभेमध्ये 3 जण आम्ही इच्छुक आहे। पक्ष ज्याला कुणाला तिकीट देईल त्याचं काम कार्यकर्ते करायला तयार आहेत, पण त्यांना मशालच पाहिजे। तर या होत्या सुलभा भोळे। खरं तर ज्या त्या भागामध्ये जो तो व्यक्ती, उमेदवार आणि पक्ष जो आहे तो त्याची भूमिका मांडत असतो, परंतु या जो ठराव जो झालेला आहे तो आमच्या कार्यकर्त्यांचा आहे, परंतु पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेईल तो आम्हाला मान्य असल्याचं सुलभा भोळे यांनी म्हटलेलं आहे। कृष्णा पांचाळ, मुंबई तक, पिंपरी चिंचवड, पुणे।